फ्लॅश लावलाय मध्ये तुमचं स्वागत आहे। हा आमचा हॉल दाखवा। हे माझे सासऱ्यांचे फोटो इथं आमच्या आचल सासूचे फोटो, देवाचे फोटो, आमचे टीव्ही, हा टिपू आहे माझा आणि हा आमचा पूर्ण हॉल आहे। हा आमचा सोफा आहे, हा सोफा आमचा हॉल आहे। त्याच्यानंतर हे आमचं किचन, हे आमचं किचन आहे बघा, आमचे भांडे आणि आमचा देवारा। एक दिवस मी तुम्हाला कधी दाखवून आमच्या देवारामधले अख्खे देव। किचन बघा आमचं, हे आमचं दुसरं किचन आहे। हे आता म्हणजे आता 1 वर्ष झाले तेव्हा बनवलं, कारण की माझी सासू आता अंबरनाथला राहतात। पहिले आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो तर ते एकच किचन होतं, पण आता माझे जाव आणि आम्ही एकत्र राहतो। तर हे किचन माझं सासूने आत्ता बांधलंय, म्हणजे अजून 1 वर्ष पण नाही झालं। तर हे माझ्यासाठी म्हणजे ते दोघं वेगळं बनवतात, आम्ही दोघं। तर सासू तिकडे नंदेकडे शिफ्ट आहे, म्हणून हे माझं किचन आहे। आम्ही इकडे पण सर्वजण आले का आम्ही त्याच किचन मध्ये सर्व स्वयंपाक बनवतो। हे माझ्या सासूचं कबड बघा, दाखवते। त्यांना बिलकुल आवडत नाही त्याच्या कपाटात एक पण साडी इकडच्या तिकडे नाही आवडत त्यांनी, त्यांच्या अख्ख्या साड्या तरी ते भरपूर बघा। हे पण त्यांचंच आहे, त्यांच्या साड्या। त्या जेव्हा पण येतात तेव्हा पहिले लावतात, नीटनेटकं आवरून मग जातात। वरती त्याचे 2 हे, त्याच्यानंतर वरती त्याचे म्हणजे कॅनल टाईप काढलेत वरती, तर त्याच्यात बॅगा वगैरे। त्याच्यानंतर हे माझे सासऱ्यांचा फोटो आहे, हे माझे सासरे। त्याच्यानंतर तो रूम पण नाव मी लग्न करून आली होती, आता मला या घरात 10 वर्ष झाले। त्याच्यानंतर हा माझ्या सासूचा बेडरूम, हा माझ्या सासूचा बेडरूम आहे। आणि हा सोफा म्हणजे कम बेड होतं, जेव्हा ते कधी येतात सोफा कम बेड, आज गणपती विसर्जन काय दोन असतं ते। हा सोफा कम बेड आहे आणि हा म्हणजे पूर्ण तिथपर्यंत येतो। ते आल्या का ते आणि ननदच माझे कधी येतात, तेच झोपतात। ते दोघं म्हणजे पूर्ण लांब होतो आणि अंशू किंवा सासूच होतो। हा माझ्या सासूचा बेडरूम। आणि हे बघा इथं माझ्या सासूने किती काय 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 जमा करून ठेवलेलं आहे। त्यांनी एक वस्तू ठेवली आहे। हे सर्व त्यांनी वाटतं हे माझे चुलत सासऱ्यांनी आणलेलं, हे यांच्या लहानपणीचं सर्व, म्हणजे ते जिथे जातात तिथून काही ना काही एक आणतात। त्याच्यानंतर सासूच्या बेडरूम मध्ये पण शंकराचा फोटो आहे। त्याच्यानंतर हा आमचा बेडरूम, हे दोन सर लाईट लाव, तो पण हा पण लाईट। हा आमचा बेडरूम, हा आमचा बेडरूम आहे। हा माझा कबड आहे। आणि पहिले कबड खोलून दाखवा तुम्ही। कपड खोलून दाखवत नाही, कारण की आता त्याच्यामध्ये मिस्टर पण कपडे काढतात। हे माझं कबड आहे, कबड तुम्हाला तर खोलून दाखवत नाही, कारण की काय ना आतमध्ये थोडेसे कपडे असतील। त्याच्यानंतर हे अंशूच आहे। आणि हे माझ्या दिरांचं लग्न झालं तेव्हा अंशू लहान होता, तेव्हा माझ्या सासूने त्याच्यासाठी एक कप्पा म्हणून घेतला होता, त्याला काही काही ठेवायला लागेल म्हणून त्याच्या वया पुस्तकं इथं असतात। आणि हे कबड अंशूच आहे, हे पण नंदेसाठीच घेतलं होतं। ताईंचे कपडे वगैरे पण नंदेने तर ठेवलेले, पण अंशूनेच कब्जा केला। त्याच्यानंतर सासऱ्यांनी माझ्या वरती अख्ख्या यांच्या सर्वांसाठी हे लहानपणी 4 जण होते, तर त्यांच्यासाठी वया पुस्तकं ठेवण्यासाठी बनवलेलं। आणि अंशू लहान होतं तेव्हापासून दोरी बांधलेली, तर ती तशीच राहिली बेडरूम मध्ये। त्याच्यावर आम्ही अंशूचे कपडे वगैरे सुकवतो। त्याच्यानंतर हा आमचा स्टोरूम आहे। स्टोरूम म्हणजे आम्ही इथं सिलेंडर, आमचं सर्व सामान आहे, बॅटरी वगैरे, कांदे बटाटे सर्व आम्ही इकडे ठेवतो। त्याच्यानंतर वरती पण आम्हाला माळ आहे, त्या माळावर पण काय म्हणजे असंच जे सामान लागत नाही आम्ही तेच ठेवलंय। आणि स्टोरूम मध्ये पहिले ही गॅलरी होती आणि पहिले इकडे किचन होतं, सासू माझे सांगतात मला
त्याच्यानंतर मग त्यांनी 2 तिकडे केलं, मग अजून तिकडे केलं. त्याच्यानंतर ही दोरी बघा, याचू लहान होता तेव्हापासून तसेच ठेवली होती, त्याच्यात कपडे वगैरे टाकलं होतं. त्याच्यानंतर हे आमच्या इथं वॉशरूम आहे, टॉयलेट आहे. वॉशरूम टॉयलेट हे टॉयलेट ते बाथरूम. हे टॉयलेट आहे आमचं, हे बाथरूम आहे. इथं बेसिन, हा बघा मिरर. त्याच्यानंतर वरती 2 टाके आहेत आम्हाला, कारण की ही टाकी तर माझ्या सासूने नंतर लावली. त्याच्यानंतर हा बेडरूम माझ्या जावेचा आहे. हा बेडरूम माझ्या जावेचा आहे. त्याच्यानंतर आमची मशीन इथे असते कपडे सुकवायची. त्याच्यानंतर हे बाकीचं हे कबड तिचं कबड आहे. त्याच्यानंतर हे तिचं आहे. बस आम्ही मशीन इथं ठेवतो. पहिले जेव्हा मी लग्न करून आली तेव्हा इथं दुसरी खिडकी होती. आई एवढा कपडे असायचे ना आमचे, तेवढे कपडे आम्ही अख्खे या खिडकीतच लावायचो. एवढ्याशा खिडकीमध्ये आई किती जीन्स वगैरे तिथंच लटकून ठेवायचं. आणि आम्ही मशीन इकडे ठेवली आणि इथे ठेवले. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता माझं अख्खं घर, सासऱ्यांचा फोटो दिसतोय. आमचं घर 3 BHK आमचं घर. त्याच्यानंतर आता हॉलमध्ये बसलोय. मी लग्न करून पण इथेच आली होती. मला माझा बेडरूम खूप आवडतो. का आवडतो? कारण की तो पहिले बेडरूम माझ्या सासऱ्यांचा होता. सासरे ऑफ झाल्याच्या नंतर तो बेडरूम मला दिला. म्हणजे मी लग्न करून आली, माझ्या लग्नाच्या 5-6 महिने पहिले ते ऑफ झालेले. तर मग त्यांच्यानंतर तो बेडरूम मला भेटलाय, म्हणून मला तो खूप आवडतो. मला माझे मिस्टर नेहमी म्हणतात, आई नसताना तू या बेडरूममध्ये पण चलत जा, आपण तिकडे पण थोडंसं बसत जाऊ, आज इकडे झोपू उद्या तिकडे झोपू. पण मला नाही आवडत, कारण की का मला तोच बेडरूम काय माहिती का, पण मला खरंच खूप आवडतो. सपोर्ट करणार तरच पुढं जाणार. कशी वाटली तुम्हाला आमची होम टूर सांगा, आणि कसं वाटलं तुम्हाला आमचं घर. त्याच्यानंतर आम्ही हे जेवण आम्ही बाहेर कुत्र्यांना देतो ते खाली ठेवलंय. फिश स्टँड बघा आमचं. त्याच्यानंतर बघा गौतम बुद्ध आहे. त्याच्यानंतर आम्ही हा फोटो आम्ही बालाजीला गेलतो तेव्हा आणला होता. म्हणजे आता तरी 7-8 वर्ष झाले आम्ही तेव्हा बालाजीला गेलो. आणि आमचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा.